दिल्लीच्या इतिहासात एक काळ असा येऊन गेला जिथे सत्तेचा केंद्रबिंदू कोणताही राजवंश किंवा सरदार नव्हता, तर त्या काळात दिल्लीच्या दरबारात चालायचं एक अस्खलित आणि खणखणीत नाणं, आणि ते होतं एका गुलामाचं. तर तो गुलाम इतका प्रभावशाली झाला होता की अनेक वेळा त्याची ताकद स्वतः सुलतानापेक्षा जास्त भासायची. केवळ स्वतःचं भविष्य नाही, तर दिल्ली सल्तनतच्या सर्वात ताकदवान सुलतानापैकी एक असलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीचं आयुष्यही या व्यक्तीमुळेच पूर्णपणे बदलून गेलं होतं. तर ही गोष्ट आहे एका अशा गुलामाची जो एका लष्करी मोहिमेदरम्यान खिल्जी समोर आणला गेला आणि पुढे तोच गुलाम खिल्जीसाठी विजयामागून विजय मिळवतच गेला. तुम्ही बरोबर ओळखलत, मी बोलतोय अल्लाउद्दीन खिल्जीच्या सर्वात जवळच्या, सर्वात विश्वासू आणि शेवटी सर्वात धोकादायक ठरलेल्या गुलामाबद्दल, म्हणजेच मलिक कफूरबद्दल. तो गुलाम ज्याने सुलतानाच्या सावलीत राहून स्वतः सुलतान बनण्याचं स्वप्न देखील पाहायला सुरुवात केली होती, आणि याच स्वप्नासाठी त्याने एक दिवस खिल्जीच्या स्वतःच्या खानदानाशी गद्दारी करण्याचाही मार्ग स्वीकारला. मलिक कफूरची कहाणी ही फक्त एका गुलामाच्या उन्नतीची नाही, तर ती वफादारी, राजकीय डावपेच आणि सत्तेच्या अतृप्त लालसेने विणलेली एक अंधारी दास्तान आहे, जी इतिहासात कायमची कोरली गेली. पण मग प्रश्न असा आहे की हा मलिक कफूर नेमका होता तरी कोण? तो गुलाम कसा बनला? आणि एक किन्नर ज्याला तब्बल 1000 दिनार देऊन विकत घेतलं होतं, तो दिल्ली सल्तनतचं भविष्य ठरवणारा एक निर्णायक व्यक्ती कसा ठरला ते? तर हे सगळंच आज आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. मलिक कफूर हा असा माणूस होता ज्याच्याशिवाय अल्लाउद्दीन खिल्जीची सत्ता कदाचित अर्धीच राहिली असती. देवगिरी जिंकण्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतात, म्हणजे दक्षिण भारतात खिल्जीची तलवार पोहोचवण्यामागे सर्वात मोठं नाव कुणाचं होतं, तर ते होतं मलिक कफूरचं. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? मलिक कफूरचा जन्म कधी झाला, त्याचं बालपण कसं गेलं, याबद्दल इतिहास मौनच बाळगतो, कारण याबद्दल ठोस पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत. पण काही इतिहासकार असं म्हणतात की तो गुजरातमधील बहुतांश इतिहासकार असं म्हणतात की तो गुजरातमधील खंभात या भागातील होता, ज्याला आज कॅम्बे म्हणून ओळखलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची आणि खूप मार्मिक गोष्ट ही आहे की हा गुलाम जो मलिक कफूर होता तो एक किन्नर होता. तर तो साधासुद्धा गुलाम नव्हता. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याची किंमत. त्याला तब्बल 1000 दिनार देऊन विकत घेतलं गेलं होतं. त्या काळात ही रक्कम एखाद्या सामान्य गुलामासाठी अकल्पनीयच होती. ही किंमतच दाखवते की कपूरमध्ये काहीतरी असामान्य होतं हे नक्कीच. कदाचित त्याचं आकर्षक व्यक्तिमत्व, कदाचित त्याची बुद्धी, किंवा त्याची प्रसंगाव धावण्याची क्षमता. पण असा एक गुलाम अल्लाउद्दीन खिल्जीच्या दरबारात पोचला तरी कसा? यासाठी आपल्याला जावं लागेल इसवी सन 1299 मध्ये. अल्लाउद्दीन खिल्जी सुलतान झाल्यानंतर त्याने गुजरातवरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. तर या मोहिमेसाठी त्याने 2 आपल्या विश्वासू सरदाराची, सेनापतीची निवड केली होती. त्यामध्ये एक होता उल्लुघ खान आणि दुसरा होता नुसरत खान. त्यावेळी गुजरातची राजधानी पाटण होती आणि तिथे राजा कर्ण यांचं शासन होतं. अहमदाबाद जवळ झालेल्या लढाईत खिल्जीच्या सैन्याने राजा कर्ण यांचा खूप दारुण पराभव केला. तर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच राजा कर्ण आपली मुलगी देवल देवी हिला घेऊन देवगिरीच्या रामचंद्र देवाकडे त्याने आश्रय घेतला. या विजयामुळे अल्लाउद्दीनच्या हाती प्रचंड संपत्ती लागली. राजा कर्णाचा खजिना, त्याची पत्नी कमलादेवी जी पुढे जाऊन अल्लाउद्दीनची बेगम बनली. आणि याच मोहिमेदरम्यान एक गुलामही दिल्लीला आणला गेला, आणि तो गुलाम दुसरा तिसरा कोणी नसून मलिक कफूर होता. खंभातवर विजय मिळवल्यानंतर नुसरत खानची नजर कफूरवरती पडली होती. त्याने कफूरला विकत घेतलं आणि सुलतानासाठी खास नजराणा म्हणून पेश केलं. तर अल्लाउद्दीनसाठी हा फक्त एक गुलाम नव्हता, तर भविष्यात उपयोगी पडू शकणारं एक खूप मोठं शस्त्र देखील ठरलं. इथूनच मलिक कफूरच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतो. तर या 1000 दिनाराची किंमत एका रात्री ठरलेली नव्हती. त्यामागे कफूरची क्षमता, हुशारी आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती. जेव्हा अल्लाउद्दीनने त्याला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा त्याच्या बुद्धीने आणि व्यक्तिमत्वाने तो खूप प्रभावित झाला होता. लवकरच हा गुलाम राजमहालातून थेट सुलतानाच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात पोचला होता. कफूरने वेळोवेळी हे दाखवून दिलं की तो केवळ देखणा चेहरा नाही, तो प्रशासकीय निर्णय असो किंवा राजकीय सल्ला, प्रत्येक ठिकाणी त्याचं मत मोलाचं ठरू लागलं होतं. त्याला स्वतःचं कुटुंब नव्हतं, म्हणूनच तर अल्लाउद्दीनला वाटायचं की त्याच्याकडून कुठलाही धोका नाही. हाच गैरसमज पुढे जाऊन त्याला खूप महागात देखील पडला होता. इतिहासकार जियाउद्दीन बर्नी लिहितात की अल्लाउद्दीन कफूरवरती इतका अवलंबून झाला होता की जवळपास प्रत्येक निर्णयात त्याचा सल्लाच घ्यायचा. काही आधुनिक इतिहासकार जसं की इरफान हबीब असंही लिहितात की या नात्यामध्ये वैयक्तिक जवळीक सुद्धा होती, जी त्या काळात स्वीकारली जायची नाही. पण मलिक कफूरची खरी ओळख मात्र त्याच्या लष्करी मोहिमेदरम्यानच येते.
इसवी सन 1305 मध्ये त्याने अमरावतीच्या युद्धात मंगोलांना पराभूत केलं होतं. यानंतर 1309 ते 1313 या काळात त्याने दक्षिण भारतातील बलाढ्य राज्यांवरती स्वाऱ्या केला. त्यामध्ये खूप राज्य देखील समाविष्ट होती. त्यामध्ये होतं देवगिरी, वारंगल, द्वारसमुद्र आणि मदुराई देखील. अशा प्रकारे ही राज्य त्याने पराभूत केली होती. विशेष म्हणजे देवगिरी जिंकताना त्याने रक्तपात न करता विजय मिळवला होता आणि त्याच्या याच कामगिरीने अल्लाउद्दीन खूप प्रभावित देखील झाला होता. वारंगलच्या मोहिमेदरम्यान त्याने काकतीय राजा प्रताप रुद्रदेवला हरवलं आणि त्याची अफाट संपत्ती दिल्लीला पाठवली. याच मोहिमेत कपूरच्या हाती लागला तो कोहिनूर हिरा, जो पुढे जाऊन खूप प्रसिद्ध देखील झाला होता. मदुराईवरील विजयाने दिल्ली सल्तनतची दक्षिणेकडील मर्यादा ठरली. या यशामुळे अल्लाउद्दीनने कफूरला नायब ए मुल्क म्हणजेच आपल्या अनुपस्थितीत संपूर्ण राज्याचा कारभार पाहणारा अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली. पण इथूनच मात्र त्याच्या राज्याचा ऱ्हास म्हणजेच इथूनच सत्तेचा अंधार सुरू झाला. हळूहळू अल्लाउद्दीन म्हातारा होत गेला आणि तो आजारी पडू लागला होता. यानंतर दरबारात वारसा हक्कासाठी संघर्ष वाढू लागला. या परिस्थितीचा फायदा घेत कपूरने सर्व अधिकार आपल्या हातातच घेतले. खिज्र खान सारख्या युवराजांना अडथळा मानून त्यांना आंधळ केलं आणि कैदेत टाकलं. सत्तेची भूक आता उघडपणे दिसू लागली होती. पण हा खेळ मात्र फार काळ टिकला नाही. अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर अवघ्या 35 दिवसात इसवी सन 1316 मध्ये कपूरची हत्या करण्यात आली. असं मानलं जातं की या कटामागे अल्लाउद्दीन खिल्जीचा मुलगा मुबारक खानचा हात होता, जो पुढे जाऊन सुलतान देखील बनला होता. अशा प्रकारे एका गुलामापासून सत्तेच्या शिखरावर पोहोचलेला हा मलिक कफूर शेवटी आपल्या महत्वाकांक्षेचाच बळी ठरला. पण तो इतिहासात आजही एक तल्लख, धूर्त आणि अफाट ताकद मिळवलेली एक व्यक्ती म्हणूनच ओळखला जातो. पण त्याची ही कहाणी आपल्याला शिकवते की सत्ता जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा शेवट त्याचा नेहमी भयानकच असतो.